बाळोबा, मॅडम, तुम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या आयांचं बाळांचं समध्यांचं भलं केलं। मॅडम, तुमच्या संग कधीच काही वाईट होणार नाही। होय, तुमच्या मागे देव आहे, अख्ख्या जिल्ह्यातल्या बायका आहेत। अप्पे, अस्कवची आस आहेस तू। अरे तू पळून गेले। अर्जा, अर्जा पकडता ना। पळू दे, पळू दे, पळू दे। आज पाताळात जरी गेले ना पळून, तरी शोधून काढणार ना आजगावचं पाणी वाजणार यांना। दिप्या, बोला दाजीबा। दोघं गावाच्या बाहेर नाही गेली पाहिजे, अख्खा गाव उठव। सरकार, यांना सोडू नका फक्त। काळजी करू नकोस, यांची काळजी घ्यायला हे सरकार समर्थ आहे। चल चल दिप्या। माफ करा सरकार आम्हाला। असं कसं? तुम्हाला मी काय पाहुणचार घेतल्याशिवाय सोडणार नाही। तुम्हाला शिक्षा होणार। स्वप्नील, बाळा तू ठीक आहेस ना? आई मी ठीक आहे, म्हणजे मला दुःख झालंय, पण अपर्णा आणि अर्जुनला त्यांचं बाळ मिळालं ना, याचा आनंद जास्त आहे। स्वप्नील सर, अहो सगळ्यात अवघड परीक्षा असते ती कलेक्टरची, पण माझी पोरगी आज आईपणाच्या परीक्षेत सुद्धा अव्वल आली। वाह, काय बोललाय बापू। अहो चांगल्या माणसांसंग कायम चांगलंच होतं। वा विनया, अरे एक नंबर बोललायस तू। अगं आई, आता थांबायला वेळ नाही, पळ लवकर। अरे पण ते मी दमले ना रे। अगं आई, मला तुला सोडून पळून जायला लागा ना, चल लवकर। ए मुर्द्या, मला काय मरायला एकटीला सोडून पळून जाणार आहेस का? आई, इथं जर थांबलोत ना तर खरंच मरू आपण दोघ। तुझं बघितलं नाही का, तू अर्जन सरकार किती चिडले होते। अजून जर पळले ना मी तर छाती फुटून मरून जाईल रे मी इथंच। मग बस इथं, मी जातो। नको, मला नको सोडून जाऊ। अरे मी जर घावले तर मला कच्ची खातील ना रे ते। अगं म्हणून म्हणतोय पळ। काहीतरी एक काम कर, तू इथेच कुठेतरी लपून बस, मी जातो पळून। मी वाचलो तर तुला परत वाचवायला येतो। नाही, मला नको सोडून जाऊ, मला भीती वाटते। पण ते अरे तू आर्यालाही चिडलाय। तू म्हणतो ना तेच बरोबर आहे, आपण आता वाचलो ना तरच वाचू, नाही तर आयुष्यभर तुरुंगात राहायला लागेल आपल्याला। आई, तुरुंगा बिरुंगात काय नाही, किंवा अर्जन आता डायरेक्ट गोळ्या घालून आपल्याला। मुडत्या, हे सगळं तुझ्यामुळे झालं। तुला म्हणलं होतं, पण ते जरा नीट कर, काळजी घे, तू घेतली नाही म्हणूनच हे सगळं झालं। आई, काय नाव ठेवायचे शिवाय द्यायचे ते नंतर दे की, आता चल नाहीत ना तू। ऐक ना, इथं कुठं पाणी मिळेल का रे म्हणत्या? आई, पहिले ह्या गावातनं बाहेर पडू, मग तुला मी सगळं देतो। चल लवकर, चल लवकर, चल। आई ग, कोणीतरी रस्सी बांधली वाटतंय मधी। लागलं का? लागलं गुडघ्याला। आई ग, त्याच्या कुलीच्या तावडीतून सुटणं एवढं सोपं आहे व्हय? चत्तर आहे ना या छकुलीच्या। तुमचे दिवस भरलेत आता। जो वजन केवढं, बोलती केवढी, पळत नाही। तुम्हाला गावातलं बाहेर जाऊन द्यायची नाही ऑर्डर आहे। कोणाची ऑर्डर? शहेनशाह। काय बाई, कधी असा विचार पण केला नव्हता असं काय तर असेल म्हणून। कुणाच्या डोक्यात असलं येतंय ग सुषमा? आई, तुझ्या बहिणीला घरात ठेवून घेतलं ना म्हणून झालं ही। बहीण कसली चांडाळी नाही ती मेली। एवढं घाणेरडं काम कसं करू वाटलं असेल काय माहिती। आणि ती दोघं बी हितच होती, आपल्या आप्पीची मजा बघत होती एवढे दिवस। त्यांना ना लय आधीच हाकलून द्यायला पाहिजे होतं आपण। अहो किती शांत डोक्याने त्यांनी सगळं ठरवलं बघा की। सरकार,
येऊ का आम्ही? कुठं कुठं चाललाय? अहो माफ करा की, आम्ही आता सगळं सांगितलंय की. म्हणून माफ करू होय? तुम्ही काय गुन्हा केलाय हे कळतंय ना तुम्हाला? अहो चूक झाली, लई लई मोठी चूक झाली. होय ना? मग तरी बी असं सूड म्हणताय होय? तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं बी ना मला लिहून द्या, तरच मी तुम्हाला इथून जाऊन देईन. सरकार अहो पण मी तर काय. लिहून द्या दोघं बी आत्ताच्या आत्ता, नाही तर सरळ तुरुंगात पाठवीन. आणि तसं अर्जुनला सांगेन तुमच्याशी विचार करायचा, कळलं का? तरच अर्जुनला सांगेन यांच्याबद्दल काहीतरी विचार कर. ठीक आहे, देतो लिहून. चला मी देते कागद आणि पेन. मी काय शिक्षा घेऊ मला सांगा. मला सगळं माहित होतं, पण आता मॅडम कडे बघून अजूनच कस तरी व्हायला लागलंय. ते आता तू आपल्यालाच विचार. मॅडम मला माफ करा मॅडम, मला माहितीये मी लय मोठा गुन्हा केलाय, मला माफ करा मॅडम. अगं दीपा थांब. मी केलं माफ तुला. अभ्या काय बोलतेस? सरकार काय करू मी? अहो कशी शिक्षा देऊ हिला? तिने पण जे काही केलं ते तिच्या मुलासाठीच केलं ना. मग अगं पण आप्पे, अक्का, अगं उलट मी या गोष्टीचा विचार करते की एका आई बापाला आपल्या बाळाला वाढवण्यासाठी या अशा मार्गाने पैसे कमवायची वेळ आली आहे. एवढी वाईट परिस्थिती आहे का? खरंच मॅडम तुम्ही देवागत आहे, नाहीतर असं काहीतरी झाल्यावर कोणाला विचार करताय. मला आता स्वतःचीच लई लाज वाटायला लागली. दीपा, हे बघ तुला तुझी चूक समजली आहे ना, मग झालं तर अजून काय पाहिजे. आणि हे बघ तू प्रयत्न केला होतास, तू बाळालाही घेऊन आली होतीस, हे सगळं मलाच कळलं नाही बघ. त्यामुळे जाऊ दे आता सगळं. हां फक्त दीपा, आता संकल्प आणि मणी मावशींच्या विरुद्ध मला तुझी मदत लागणार. मी त्या दोघांना शिक्षा देऊन सोडून बघा. मला सांग, काय तोंडे माहिती आहेत ना, ते आले होते ना तुला शोधायला, ते कुठे आहेत? अहो पर त्यांना आमच्या ह्यांना संकल्पच घेऊन गेला. एक मिनिट, हे म्हणजे? अण्णा ते बिल येळ्यागतच करतात, त्यांच्यामुळेच हा दिवस आलाय बघा. बरं मग आता एक काम कर, त्यांना फोन लाव आणि त्यांना विचार ते कुठे आहेत, म्हणजे आपण तसं अर्जुनला सांगू शकतो ना. वय लगेच करते बघा. बाप्पे, काय झालं? तुझं बाळ तुला मिळालं यात मला आनंद आहेच, पण त्यापेक्षा सगळ्यात जास्त आनंद कशात आहे माहितीये तुला? पद, अधिकार, ताकद एवढं सगळं असून सुद्धा त्या माऊलीशी ज्या पद्धतीने बोललीस ना, त्याचा जास्त अभिमान आहे आम्हाला. तू लय मोठी आहेस अप्पे, लय. बापू, मी आता फक्त एक आई आहे, फक्त एक आई. आणि हे सगळं आई असण्यातूनच आलंय बघा. आप्पे दूध पिऊन बाळ झोपलं का ग? हो आई. आज खरं तर सगळ्यांनाच एकदम सुखाची झोप लागल बघा. अप्पे, मला आश्चर्य काय वाटतंय माहितीये का, की बाळ तुझं आहे हे वाटत असून सुद्धा जेव्हा बाळ दत्तक घ्यायचं होतं ना, तेव्हा सगळ्यात जास्त मदत तूच केलीस. खरंच आपण कसं काय तू म्हणजे हे करू शकलीस? रुपाली ताई केवढा जीव लावता तो बाळाला, मग मी. पण त्यांना काय सांगायचं आता? ते बघूया काय करायचं ते. सगळं काय आत्ताच सोडवायचं का काय? चला आज चला सगळं. नियती, तुझे मनापासून आभार. माझ्यासोबत कोणीच नव्हतं तेव्हा तू माझ्यासोबत नव्हती, बाकी दुसरं कोणी नव्हतं, पण तू होतीस पूर्ण वेळ. आणि तू होतीस ना, म्हणून माझा विश्वास ढळला नाही.
छकुले तुला तर सोडणार नाही. आधी पकड तरी माकडा. ए माझ्या बंट्याला माकडा म्हणते का? बघू का तुझ्याकडं? आई तू थांब, मी दाखवतो हिला. चत्तर रे ना. बंट्या यो आला की यात काय करायचं? पळत पळत जाट नांदूरला जरी पोहोचला असता ना तर तिथून भरपडत आणले असते दोघांना. काय म्हणी मावशी, अहो स्वतःच पोटचं पोरग पळून गेलं, काय उपयोग आहे त्याचा? ए चिंचुक्या मुर्द्या तुला बंट्या. ए बंट्या रे. अरे ह्यो पळून गेला की परत. दाजी काही टेन्शन नाही, तो पळून गावातच गेलाय. तू गावातच का गेला पळून? कळल साहेब कळल. अहो अख्खं गाव त्याला बाहेर येऊन देणार नाही. आणि त्यासाठीच थांबलोय की मी तो उभा. दोघांना कशी पळवून पळवून मारतो ना मावशी बघाच. अर्जुन अरे असं नको ना बोलू. तोंड बंद, नाही तर परत कधी बोलता येणार नाही अशी सोय करून ठेवेल. का पे बोल. अर्जुन, गायतोंडेंना संकल्पने पकडून ठेवलंय त्या आडगळीच्या खोलीत. म्हणजे सरकारनं ठेवलं होतं तिथं? हा तिथंच तिथंच. बर 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 ठीक आहे, बघतो मी. हा जाऊन जाऊन गेलाय कुठं? आडगळीची खोली. चिंचुके लक्ष ठेवा मावशींवर. मी बघतो बंट्याला. कोण आहे? अरे तुझा बाप आहे. उघड उघड पटकन, उघड लवकर. काय काय झालं एवढं धावधावत का? सांगतो पहिले दार लावू दे. म्हणजे झालंय काय? झालंय काय? त्यांनी काय केलंय ना ते सगळ्यांना कळलं असणार. कसं आलाय बघ घाबरा गुबरा. सगळ्यांना कळलं म्हणजे आमचं पण कळलं का? अर्थात सगळ्यांचंच कळलं असणार. ए गाय तोंड्या थोबड पण ठेवा, परत सांगितलं नाही म्हणशील. अरे ओ बापरे, कशाला पडलो यात? मला पडायचंच नव्हतं. आता काय होणार? आता काय होणार? आता अर्जुन साहेब येणार आणि याची धुलाई करणार आणि तुमची सुद्धा. बघा ना हा किती घाबरलेला आहे, ह्याच्या तोंडावरच दिसतंय. गाय तोंड्या तुला शेवटचं सांगतो, परत सांगितलं नाही म्हणशील. थोबड पण ठेव. आली आली पोलिसाची गाडी आली आणि तुमची वाट लागणार. अण्णा मला दार पॅक करायला मदत कर. चल लवकर, काहीतरी लावला गेला. अरे तुम्ही काहीही करा तरी अर्जुन साहेब इथे पोहोचणारच. अण्णा दार. साहेब मी काय म्हणतो साहेब, ऐका ना, माझ्याकडून चूक झाली. मी मगाशी बांधलं ना तुम्हाला, चूक झाली माझ्याकडून. ए आहे अण्णा पलटी मास्टर, लगेच पलटी मारतो बाहेर रे. दार लावायला मदत कर. इकडे तुम्ही बघा ते काय ते, मला नाही पडायचं यात. मला माफ करा. आता या रूम मध्ये ना आपण तिघ आहोत, पण मी सोडून आहे ना तुमच्या दोघांचा तर विषयच संपलाय. मला माफ करा, माफ करा ना मला. ए अण्णा, अरे ह्या गाय तोंड्याची माफी मागून काय होणार नाही. तुला वाचत असेल ना तर माझी मदत कर. किंवा अर्ज आत आलाच नाही पाहिजे. चल लवकर. अरे उठ उठ लवकर. संकल्प ढोबळेला आजवर जीव जेवण नडलाय ना, मला सोडलं नाही. अर्जा आता येऊन दाखव आतमध्ये. साऱ्यात तुला बी सोडणार नाही बेटा.
अर्जा काय करणार तू? तुला चांगलं माहितीये मी काय करणार आहे. संकल्प ढोबळे. अरे हा अण्णा पळता कामा नये. जाऊन दे. पळून पळून कुठं जाणार आहे तो? मी जे काय केलंस ना तू संकल्प ढोबळे लय घाणे. तुला माफी नाही. अर्जा अरे मला या कानानं ऐकू आहे ना. मला ऐकू आहे ना या कानाने. या कानाने येते ना ऐकू. याने येत आहे. ऐक आता आई आठवली. हप्पी पण एका बाळाची आईच होती ना. आता आई आठवली का तुला? दाजी चांगलं फोडून काढा याला. नुसतं फोडून काही होणार नाहीये. आता तर मला काहीच ऐकू आहे ना. डॉक्टर एवढा निष्पणा एवढा निष्पणा. राग माझ्यावर अप्पीवर होता ना. बाळाला का उचललंस तू? नरकात सडशील ढोबळे. नरकात का उचललंस बाळाला? माझं ऐकून घे. अरे माझ्यापेक्षा सरकारने जास्त. माझ्या घरच्यांचं नाव घ्यायचं नाही तुझ्या तोंडात. अरे तुला आणि तुझ्या आईला तुमची लायकी नसताना घरात ठेवलं. 2 वेळचं खायला दिलं. तुम्हाला पाळलं. हे पांग फेडलं का तुम्ही? हे पांग फेडलं. चांगलं पांग फेडलंस. ये ना माझ्या घरच्यांसाठी. ही रुपाली बहिणी आणि स्वप्नील दादाला जो त्रास झाला त्याच्यासाठी. ही सरकार कदम आणि रुक्मिणी काकीसाठी. ही तुझ्या आईसाठी. आईसाठी का? अरे तिला मारू शकत नाही ना म्हणून. आणि ही माझ्या आप्पीसाठी, माझ्या बाळासाठी. अर्जुन साहेब थांबा. मरेल तो. अयो दाजी गेलं काही? हाय डोबळे. हाय सफारी. हाय हाय हाय. दाजी तुम्ही तर याचा स्पीकरच फाडला की. ह्याच्यावर अजून कोणतरी होतं ना? हो ना तो अण्णा. त्याच्याकडेच आपलं बाळ होतं. अहो तो तर पळून गेला की. जाऊ दे की पळून. कुठं जाणार आहे पळून पळून? डोबळे मला ते हसून दाखव की आपलं फेवरेट वालं. हा हसून दाखव ना. हसून हा दाखव. नाही जमत ना. आयुष्यात जमणार पण नाही. तुला वाटलं असेल एवढा मार पडलाय म्हणजे अर्जनी तुला माफ केलं. जोपर्यंत तू आणि तुझी आई माझ्या घरासमोर, माझ्या आप्पीसमोर आणि माझ्या बाळासमोर नाक रगडून माफी मागत नाही ना तोपर्यंत तुमच्या माफीचा विचार पण करणार नाही मी. हो दाजी अजिबात सोडायचं नाही यांना. यांची वरात काढायची वरात. एकदम पिक्चर सारखी स्टोरी झाली बरं का अमोलची. नाहीतर काय ती दोघं नालायक वागलीच बी तशी. त्यांचं ना नाव बी नको काढायला आता आपल्या घरात. बघा अशा उलट्या काळजाची माणसं असू शकतात हे आता कळलं मला. आणि ती बी बरी आपल्याच वाट्याला आल्या. आप्या बाळ रात्रभर झोपलं नसेल. जरा झोपव की त्याला. बापू त्याची एक झोप झाली. मॅडम हा मी 1 मिनिट घेऊ का बाळाला? शेवट तर वाटायचं की माझ्याच पोटचं पोर आहे. अगं मग घे की घे. तू अंगावर पाजत होतीस का त्याला? वय म्हणून तर मला माफ कर बाळा. मी लय चुकीचं वागले तुझ्यासोबत. दीपा जाऊ दे आता सगळं सोडून दे. अरे रडायला लागलं वाटतं. आईकडे जायचंय. वय की लय दिवसांनी माहेलेकाची भेट झाली आहे ना. ओ काय झालं काय झालं काय झालं? आता घरातलं वातावरण ना असंच राहू दे बाबा. अहो वहिनी
आता काय बी अडचण येत नाही बघा. हा यांना कसं कळालं आत्ता वहिनी उठतील एवढ्या, मग त्यांना काय सांगणार आहे? हे एका रात्रीत बाळा पीत झालं म्हणून